नमस्कार, मी डॉक्टर संतोष कावरखे। आज आपण सुवर्णप्राशन याविषयी थोडं माहिती घेणार आहोत। ॲक्च्युली सुवर्णप्राशन ही जी कन्सेप्ट आहे यामध्ये आपण सोन्याचं भस्म, तूप जे की आयुर्वेदामध्ये जे मेध्य द्रव्य आलेले आहेत म्हणजे बुद्धिवर्धनासाठी किंवा बुद्धीच्या चांगल्या होण्यासाठी जे द्रव्य आलेले आहेत त्याच्यापासून आपण एक तूप बनवते। ते तूप आणि मध आणि तुपाचं विषम मात्रेत प्रमाण घेतो आणि त्या सुवर्ण भस्म मिक्स करतो आणि ते बाळाला चाटण स्वरूपात देतो त्याला। हे घेण्याचा जो कालावधी सांगितलेला आहे तो जन्मापासून वयाच्या 16व्या वर्षापर्यंत घेता येतो। आता याचा जर आपण विचार केला याच्या कॉम्बिनेशनचा, तर यात जे तूप वापरलेलं आहे ते बुद्धीसाठी तर सर्वश्रेष्ठ आहेच। मधही लहान अवस्थेत जो विकृत कफ तयार होतो तोही मारण्यास आणि कमी करण्यास सहाय्यभूत होतो। आणि जे सुवर्ण भस्माचं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, तर ॲक्च्युली जसं चिखलामध्ये कमळ उगवतो आणि कमळ उगवल्यानंतरही त्यामध्ये चिखलाचे थेंब किंवा पाणी त्यावर साचत नाही, तसंच ज्याच्या शरीरामध्ये सुवर्ण भस्म आहे किंवा सोन्याचा भाग शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये आहे त्या माणसावर किंवा त्या बाळावर बाहेर कोणत्याही विकृत गोष्टीचा असा प्रभाव पडत नाही। ते व्हायरल इन्फेक्शन असो वा केमिकल असो किंवा रासायनिक द्रव्य असो याचा प्रभाव पडत नाही। त्यामुळे सुवर्णप्राशनचा जो फायदा आहे तो सर्वप्रथम बाळाला हा बुद्धिवर्धनासाठी खूप महत्त्वाचा आहे। आपण जे जन्मता बाळामध्ये जे न्यूरोलॉजिकल ग्रोथ होते ती सुवर्णप्राशन घेतलेल्या बाळामध्ये खूप झपाट्याने होते। त्यामुळे बुद्धीची जी स्मरणशक्ती असते किंवा त्याचं धैर्य, स्मृती हे जे गुण असते ते बाळामध्ये खूप जास्त प्रमाणात चांगले डेव्हलप होतात। तसेच त्याची पचनशक्तीसुद्धा खूप वाढल्या जाते। त्यामुळे इन्फेक्शन जे लहान बाळामध्ये सर्दी वारंवार होते, इम्युनिटी आहे, ज्या घरामध्ये आई वडिलांना किंवा कुटुंबामध्ये सर्दीचा वारंवार त्रास होणे, अस्थमा अशा बिमाऱ्या आहेत त्या बाळकांना खूप वारंवार सर्दी होते। त्यामुळे बाळकांना लगेच आपण अँटीबायोटिक किंवा नेहमी बिमार पडणे, ताप येणे ह्या ज्या गोष्टी घडतात तर त्या गोष्टी घडत नाहीत, कारण की सुवर्ण भस्मामुळे त्याचं इम्युनिटी प्रचंड वाढलेली असते। म्हणजे ज्या प्रमाणात बाकी बालक लगेच त्याला त्रास होऊन ताप येणे किंवा सर्दी येणे किंवा निमोनिया होणे ह्या गोष्टी त्या बाळकामध्ये कशाच घडत नाहीत।